हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही सर्व मजेत ना? मी तुमच्या सर्वांचा लाडका भावशात पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, 2026चा हा पहिला ब्लॉग आहे आपला. तर आज मी चाललो आहे गावी. माझी बस तर लागलेली एकची बस आहे, पण अजून बस लागले नाही. तर तोपर्यंत वेट करूया बस लागणे. संडे होता तर पूर्ण हॉटेलमध्ये दिवस गेला माझा, कारण सकाळी मी 7 वाजता घर सोडलं आहे. त्यानंतर 7 वाजता घर सोडल्यानंतर मी पूर्ण दिवसभर काम वगैरे केल्यानंतर आता 11 वाजता कामावरून सुटलो. त्यानंतर थोडंसं काम वगैरे केलं डबल आणि आलो थोड्या. शेवटला काही जास्त ऑर्डर वगैरे नव्हती, तर ते ऑर्डर वगैरे पूर्ण झाल्यानंतर आलो लगेच. आणि आता एक माझी बस आहे, इथून मोठी बस आहे. तर आता बघूया बस किती वाजता लागते. वाजले तर 1 वाजायला 8 मिनटं बाकी आहेत. तर आता आपली बस सुटणार आहे. मला वाटते बस लागली पण आपली. चला तर आता बसमध्ये जाऊया. आणि सकाळी आपण तिकडे आता हे बघा मोठी बस लागली, पण माझं तर काही रिजर्वेशन काढले मी 2 दिवस अगोदरच, तर काही टेन्शन नाही. जेवढी बस भरते तेवढी भरते. चला तर मग जाऊन बसमध्ये बसू आपण. आज आपले 3 बॅग आहेत, त्या बघा 3 बॅग कशा एकट्याला उचलून सांभाळून न्यायच्या ते समजत नाही. तर असे शेवटपर्यंत तर फायनली मित्रांनो बसमध्ये बसलेलं आहे. आपली बस मिळालेली आहे बघा. म्हणजे बस समोरच लागली, पण शीट आपली मिळालेली आहे. आपली शीट खालीच होती 16 नंबर. नशिबात मला वाटते गर्दी तर नाही आहे बसला, नाही तर गेल्या वेळेला तर एवढी गर्दी होती ना, मी शेवटच्या शीटवरती बसून गेलो होतो. आणि मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल जर कोण नवीन असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि शेवटपर्यंत अशीच व्हिडिओमध्ये बनत राहा. आणि ॲक्च्युली मित्रांनो, गावी जाण्याचं कारण म्हणजे 3 तारखेला माझा बड्डे आहे. सरप्राईज घेऊन येणार आहे. तर माझ्या बड्डेची पण व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ सरप्राईज काय असणार आहे तुमच्यासाठी. आणि पण जोराची लागले माहिती आहे, कारण जेवलोही पण कितीला माहिती आहे, दुपारी 3ला जेवलो आहे, पूर्ण दिवसभर उपाशी. त्यानंतर वापस संध्याकाळी, कारण आमच्या हॉटेल जेवण एकच टाईम देतो, तर त्याच्यामुळं हालत एवढी खराब होते ना, काही सांगू शकत नाही. एवढी हालत खराब होते. आणि नंतर मग जर काही उरलं वगैरे असलं तर ठीक आहे, आय थिंक थोडं सर्व मिळून आम्ही थोडं वाटून खातो. ते पण किती वाजता, फर्स्ट सेटिंग म्हणजे आमचं रेस्टॉरंट म्हणजे फर्स्ट सेटिंग आणि सेकंड सेटिंग अशी असते. पण आज कसं लंच आणि डिनर दोन्ही पण होते, तर त्याच्यामुळं मग मॉर्निंगला म्हणजे आम्हाला मॉर्निंगला तर नाश्ता वगैरे काहीच नाही. मी घरून पण नाश्ता वगैरे काय नव्हतं. घरून 7 वाजता निघालो होतो, तर नाश्ता वगैरे काहीच नाही. आणि माझ्या बाजूची शीट खाली असली तर बरे, कारण बॅग साईडला ठेवता येते, कारण 3 बॅग आहेत एकामध्ये. तर ते सरप्राईज आहे, ते तुम्हाला नंतर 3 तारखेला समजेल त्याच्यामध्ये काय आहे म्हणून. आणि दुसरी एक बॅग आहे नवीन घेतली, तिच्यात कपडे वगैरे आहेत बड्डेसाठी. बड्डेच्या दिवशी नवीन कपडे घालणार आहे. म्हणजे बड्डेला म्हणजे केक वगैरे तर कापायचं काही घालणार तर नाही. शेवटपर्यंत बनता गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी हर हर महादेव. तर आता पहिले आपली तिकीट वगैरे दाखवणार. फायनली मित्रांनो, आता आपली बस डेपोमधून बाहेर निघते. डेपोचा गेट आहे. चला तर आता पुढे एक स्टॉप दाखवे तुम्हाला, कोणकोणत्या स्टॉपला थांबते. अशी शेवटपर्यंत बनत. आणि असंच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओवरती सपोर्ट करा, कारण आता यावर्षीचा पहिला ब्लॉग आहे. कारण त्याच्यामध्ये सपोर्ट वगैरे मोठा होता, त्याच्यामुळे की मला माहिती नाही की तुम्हाला माझे कोणकोणते ब्लॉग कसे आवडतात, ते कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या ह्याच्यावरती ब्लॉग बनवू वगैरे. कारण अगोदर मला एक कमेंट आली होती की आता मला बैलगाड्याचे व्हिडिओ आवडतच नाही वगैरे असं. त्याने एवढं पण सांगायचं होतं की तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते सांगा, त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवतो.
तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशा आवडतात माझ्या, आणि कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की माझा आवाज तुमच्यावर पोचतो आहे की नाही हे मला पण माहिती नाही, कारण माझ्या मोबाईलचा आणि फ्रंट कॅमेऱ्याचा थोडं प्रॉब्लेम झाला आहे. कारण माझा कॅमेरा आहे ना तिथंच माझ्या मोबाईलचा डिस्प्ले फुटला आहे. तर थोडं ब्लॉग कसं होतं आहे ते सांभाळून घ्या. आणि म्हणजे एक वन साईडनं पूर्ण डिस्प्ले पूर्ण ओपन झालं आहे, कारण मी अगोदर डिस्प्ले टाकून घेतला होता पण तो मला काय 10 दिवस पण टिकला नाही. लगेच मोबाईलचा डिस्प्ले मी फोडून टाकला. त्यानंतर दादर स्टॉपला पोचलो आहे. पाहू शकता डायरेक्ट कोणते ते काही सांगू शकत ते माझ्या पण लक्षात नाही एवढं कुठला स्टॉप कोणता आहे, कारण मला कसे मेन स्टॉप कुठे माहिती आहे. तर आम्ही आपण पोचणार आहोत, कारण आपली बुक पण आहे कारण शनिवारी आहे ना मी आय थिंक रात्री 1:30 ते 2च्या टायमात मी रूमवरती पोचलो. त्यानंतर मग 3-3:30च्या टायमात झोपलो आहे. त्यानंतर वापस 7ला उठलो आणि कामावरती गेलो. माझी 10ची ड्युटी होती, कारण संडेला कसा लंच चालू असतो तर 10 वाजता आम्हाला काम जॉब होती आणि किचनवाल्याचं काम तर असं असतं ना, एक हॉटेल लाईनमध्ये आहेत ना किचनमध्ये वगैरे त्यांना माहिती आहे की किचनमध्ये काय काम असतं. आणि त्यानंतर मग वापस 10 झाल्यानंतर डबल 3 वाजता जेवतो, कारण 3:30 ते 4च्या टायमात जेवतो, कारण वापस त्यानंतर वापस डिनरचा बॅकअपचा वगैरे सामान काम ते एक तास फक्त ब्रेक घेतला 5 वाजता. आणि ते पण कशासाठी गेलो, थोडं काम होतं फ्रीज वगैरे साफ करण्याचे, ते मी तसंच ठेवून मला बॅग आणि युनिफॉर्म घ्यायचं होतं, कपडे घ्यायचे होते, घेतले नव्हते. कारण बड्डे दिवशी डबल कपडे कुठे घालणार, कारण नवीन कपडे यावर्षी घेतलेच नाही. मग नवीन कपडे घ्यायचे होते, गेलो होतो बाहेर कपडे घ्यायला. मला तर आता झोपूया रात्र वापस जाग आली तर स्टॉप दाखवत मला ते स्टॉप आला सोबत नाही तर डायरेक्ट मी तिकडे उतरून ते स्टॉप दाखवत. आणि ॲक्च्युली मी चालत जाणार, कारण आत्ता मी आता फेब्रुवारीची तारीख आहे, सॉरी 2 तारीख, आता 12 वाजता गेलो 2 तारीख आहे. तर मी जानेवारीनंतर कंटिन्यू दर संडेला मी गावी जायचो. मंडेला सुट्टी असते का, कारण ते सबस्क्राईब असं आहे ना तर मला त्यासाठी मी माझं कामच व्हायचं होतं, कामच होत नव्हतं. तर मी दर संडेला गावी जायचो त्या कामामध्ये, पण माझं कामच व्हायचं. विंडो पण खुलते तर तुम्हाला आवाज येते की नाही सांगू शकत नाही. विंडो आता बंद केली आहे बघा, तर आता आवाज येते की नाही सांगू शकत की आवाज येत असेल. तर दर संडेला मी गावाला जायचो, दर संडेला. त्यानंतर मग फक्त एकच संडेमध्ये गेलो नंतर पण कोणता 25 जानेवारीच्या संडेला मी गेलो, नाही तर कंटिन्यू संडेला गावी जायचो, संडेला कंटिन्यू गावी जायचो. संडेला ह्या टायमाला जॉबवर सुटलो की गावी जायचो. आणि असं पण आहे की रिजर्वेशन दर संडेला काढायचो की लक्षात नाही रिजर्वेशन काढायचं डायरेक्ट असं जायचं. आणि ह्या टायमाला बघा रिजर्वेशन काढायचं पूर्ण पैसे नाही, तर मग रिजर्वेशन नसला ना तर एकदम मागच्या शिकवून जाऊन म्हणजे आज बरोबर पूर्ण खाली नेमकेच फक्त रिजर्वेशन करायचं, पूर्ण बस खाली. त्याला तर थोडं झोपूया आणि अशी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. कमेंट करते की सांगा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला. काय नाही बागला पोचले होते. फायनली अलिबाग डेपोमध्ये पोचलेले आहोत आता. बघा बस थांबलेली आहे आणि सर्व पॅसेंजर तर बस पूर्ण खाली सर्व खाली बसले. पेन आणि पनवेल कधी गेलं नाही ते समजलं नाही. झोप एवढी लागली ना
मम्मींची माझ्या नशिबले चांगलं आहे. माझ्या बाजूला शीटवरती कोणच आलं नव्हतं. मी मग अशी तंगडे वरती ठेवून झोपलो होतो माहिती आहे. आणि कोणी उठवलं पण नाही की झोपलाय वर पाय ठेवून तर त्याला उठवावा. एवढं नशीब चांगलं आहे. ते मस्त झोपलो होतो. फायनली मित्रांनो मी उसरोल टेपावरती पोचलेलो आहे आणि झोपलो होतो डबल. तर कधी आलं समजलंच नाही. आधीच त्यांना सांगून ठेवलं होतं की उसरोल टेप आलं का सांगा मला. नंतर मग पुढं थोडं आल्यानंतर उठलो. त्यांचा जसा आवाज आला तसा. चला तर आता इथनं आपल्याला इकडे चालत जायचं आहे गावात. तेवढा अंधार आहे आणि कोणच नाही इकडे. माणूस बघा, मी एकटाच उभा आहे. आणि आता मोबाईलच्या टॉर्चवरती मला जायचं आहे. आणि आता गावात जाईपर्यंत तर कॅमेरा ऑन नाही करू शकत, कारण अंधार एवढा आहे. तर अंधारामध्ये काहीच दिसणार नाही तुम्हाला पुढे. चला तर जाऊया आता. घरी गेल्यानंतर भेटू डायरेक्ट. आणि घरी गेल्यानंतर पण झोपणार आहे. आणि आज आपले 2 ब्लॉग होणार आहेत. बाहेर कुठे जर काही गेलो तर तो एक ब्लॉग होणार आहे आणि हा एक ब्लॉग मी घरी गेल्यानंतर झोपून उठल्यानंतर वगैरे एंड काढणार आहे. चला तर असे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा माझ्या. आणि व्हिडिओ आवडले असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. चला तर आपण जाऊया आता. एवढा मला 7 किलोमीटर अंतर एवढा गावाच्या आतमध्ये चालत जायचं आहे मला. चला तर जाऊया आता. ही इकडे आपली आणखी 2 बॅग आहेत. हे बघा, तुम्हाला दिसते की नाही हे बघा. काय वाजवत आहेत? उंदरं आहेत, उंदरं. हे बघा, पत्र्यामध्ये उंदरं आहेत. मी बोललो कोण वाजवतोय. इकडे 2 बॅग आहेत, अजून एक पुढे आणि एक हातामध्ये. चला तर जाऊया आता.